नमस्कार विद्यार्थी मित्र. आजचा व्हिडिओ मी वैदिक मॅथमॅटिक्सवर केलेला आहे की ज्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत. पण 9च्या पटीतील संख्या असतील तर मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि कमीत कमी वेळेत आणि ॲक्युरेट कसं करायचं हे मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. तर 99च्या पटीत किंवा 9च्या पटीत म्हणजे 9, 99, 999, 99 या पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर एखादं उदाहरण घेऊन सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला 9च्या पटीतल्या संख्यांची आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. पहिलं उदाहरण घेऊयात आपण एक 2 डिजिटचं घेऊयात. 24 मल्टिप्लाय बाय 99. यामध्ये एक रूल आहे की नंबर ऑफ डिजिट जेवढे 9चे असतील तेवढेच त्या दुसऱ्या संख्येचे असतील तरच या पद्धतीच्या रूल प्रमाणे मॅथ्स म्हणजे रूल काय आपला की नंबर ऑफ डिजिट दोघांचे सेम पाहिजेत. नंबर ऑफ डिजिट्स सेम म्हणजे काय, आता ही 2 अंकी संख्या आहे तर ही पण 2 अंकी संख्या पाहिजे. सपोज इथं जर 3 अंकी संख्या असेल तर इथं 999 येईल. इथं 4 अंकी संख्या असेल तर 9999 अशी संख्या येईल इथं. ठीक आहे. तर नंबर ऑफ डिजिट सेम असले पाहिजेत दोन्ही नंबरचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 24 गुणिले 99 आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये 2 रूल आहेत की पहिला जो नंबर आहे त्यातून -1 करायचा एक नंबर. आता 24 मधून आपण -1 करू, काय येईल 23 येईल. ठीक आहे. आणि नंतरचा जो नंबर आहे तो आपल्याला काय करायचंय 9तून वजा करायचंय. म्हणजे काय, आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला स्लॅश देते. पहिल्यांदा हे जे काय केलं आपण 24 मधून 1 वजा केला 23 आलं. आता 9चा कॉम्प्लिमेंट हा आपण मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं, पहिले 2-3 व्हिडिओ जर वैदिक मॅथमॅटिक्सचे तुम्ही जर नीट बघितलेले असतील तर कॉम्प्लिमेंट काय आहेत, 10चे कॉम्प्लिमेंट काय, 9चे कॉम्प्लिमेंट काय आहेत, ते रूल्स काय आहेत वैदिक मॅथमॅटिक्सचे हे सगळे मी व्यवस्थित समजून दिले आहेत. ते एकदा तुम्ही जर बघून घेतलात तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की मी जे सांगते ते समजेल पटकन तुम्हाला. इथं काय आता 23 हे उत्तर आलेले, 24 मधून 1 गेले 23. आता 9तून 2 गेला काय येईल 7 येईल. 9तून 3 गेल्यावर काय येईल 6 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 2376. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे उत्तर पटकन काढलेलं आहे. ठीक आहे. काय केलं आपण पहिल्या संख्येतून 1 वजा केलं आणि नंतर त्याचा 9चा जो कॉम्प्लिमेंट असेल तो देऊन टाकलेला आहे. अजून एक मोठं उदाहरण घेते. 4355 गुणिले 9999. लक्षात घ्या की इथे पण नंबर ऑफ डिजिट 4 आहेत, इथे पण नंबर ऑफ डिजिट 4 आहेत. म्हणजे ही 4 अंकी संख्या, ही पण 4 अंकी संख्या आहे. यावेळेस म्हणजे दोन्ही डिजिटचे नंबर ऑफ डिजिट जर सेम असतील तरच आपण अशा पद्धतीने गुणाकार काढू शकतो आणि तो करेक्ट येईल. ठीक आहे. आता इथे काय होईल पटकन मी तुम्हाला सांगते आता की ही स्टेप करायची सुद्धा आपल्याला गरज नाहीये. आता काय लिहिणार आपण 4354 लिहिणार, कारण अगोदरचा नंबर लिहायचा बरोबर. 1 वजा करणं किंवा अगोदरचा नंबर लिहिणं एकच झालं. ठीक आहे. 4355 याच्याऐवजी मी काय लिहिलं 4354. आता 9चा कॉम्प्लिमेंट काय आलं म्हणजे 9तून 4 गेले 5 आले, 9तून 3 गेले 6 आले, 9तून 5 गेले 4 आले, 9तून 4 गेले 5 आले. तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन जरी बघितलं तरी माझं उत्तर तुम्हाला करेक्टच येईल आणि हेच उत्तर आलेलं असेल. ठीक आहे. आता बघा तुम्ही लक्षात घ्या की 4355 जर आपण 9999 ने गुणत बसलो तर किती वेळ लागेल, किती आपल्याला मोठीच्या मोठी आपली प्रोसिजर होईल. आणि सपोज यातलं जर एखादं ॲडिशन वगैरे जर करताना चूक झाली तर आपलं उत्तर पूर्णपणे चुकणार आहे. आणि वेळ तर जास्त जाणारच आहे, पण आपलं जर एखादी जरी स्टेप चुकली तर पुढचं पूर्ण उत्तर तुमचं चुकणार आहे. तर विदिन सेकंद आपण काय केलंय 4 अंकी संख्यांचा गुणाकार आपण 2 सेकंदात केलेला आहे. ठीक आहे. अजून एखादं 2 उदाहरण तुम्हाला करून दाखवते. 8000 किंवा अजून मोठं घेऊ 87649 मल्टिप्लाय बाय. आता किती अंकी संख्या झाली 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 6 अंकी संख्या आहे. 9ची पण 9च्या पटीतली संख्या पण 6 अंकीच आहे. आपला रूल काय सांगितलं नंबर ऑफ डिजिट सेम पाहिजे.
आता काय म्हटलंय, ह्याच्यातून 1 वजा करायचा आहे किंवा ह्याच्या अगोदरचा नंबर लिहायचा, बरोबर आहे. काय आला 8 7 6 4 9. 6 ऐवजी काय येणार, अगोदरचा नंबर 5 येणार. ठीक आहे. आता सपोज आपल्याला मोठा नंबर असल्यामुळं कन्फ्युजन होतं किंवा चूक होईल, म्हणून आपण काय करायचं, ह्याच्या अगोदरचा नंबर लिहिला की स्लॅश करायचा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पुढचा कॉम्प्लिमेंट नंबर लिहिताना चूक होणार नाही. 8चा कॉम्प्लिमेंट काय आला 1 आला, 7चा काय आला 2 आला, 6 का काय आला 3 आला, 4चा 5, 9चा काय येणार आहे कॉम्प्लिमेंट 0 येणार आहे आणि 5चा 4 येणार आहे. उत्तर काय आलं आपलं 8 7 6 4 9 5 1 2 3 5 0 4. बघा एवढा मोठा गुणाकार आपण विदिन सेकंद केलेला आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचे माझे वेगवेगळे ट्रिक्सचे व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट करा. आतापर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू.